हॅलो फ्रेंड्स, आज ना मुंबईमध्ये एवढा पाऊस आहे ना सकाळपासून. काल म्हणजे असं ऊन पडलेलं होतं. काल एक टिपका पण नव्हता, कुठं ओलं बघायला सुद्धा नव्हतं. आणि आज मुंबईमध्ये एवढा पाऊस आहे ना, सकाळपासून पाऊस आहे. माणसांची एवढी बेजारी व्हायली ना. पाऊस पण गरजेचा आहे, पण काय करावं, फजिती तर होतेच ना. हे काय सानू सानू बरे पावसात बरे ती हो म्हणते. अशी वरती अशी छत्री घ्यायची, विजूला स्कूलला सोडायला यायचं, असं म्हणजे लई परेशानी होते ना. आणि आज फुल डे असल्यामुळं आपण स्कूलला सुट्टी पण घेऊ शकत नाहीत ना. हाफ डे किंवा 2 तासासाठी असली तर ठीक आहे बाबा, एखादा जास्त पाऊस झाला तर परेशानी होतीच. पण मुलांच्या शिक्षणासाठी काय पण प्रत्येकाचे कोण ना कोण म्हणजे आई किंवा वडील त्यांना घेऊन येते तर स्कूलमध्ये. कोण मोठे विद्यार्थी असेल तर असं स्वतःचे स्वतः येतात. आणि असं पावसामध्ये ना रिक्षा म्हणजे भेटणार नाही. रिक्षा भेटणारच नाही, मला माहिती आहे. आज रिक्षा भेटणारच नाही. पाऊस असावं आणि आपण रिक्षाला वाट बघावी, आणि त्याच्यामध्ये रिक्षा पण नाही भेटणार. एवढे रिक्षेत पण रिक्षाची कमतरता बापरे लईच असते. आणि सानू आहे ती जर घरी राहिली असती का नाही मामीपाशी, म्हणजे आमचे रिलेटिव्ह आहेत बरं का, त्यांच्यापाशी राहिले असते ना, मी एकटी पटकन छत्री घेऊन पटपट पटपट चलत गेले असते ना. 15-20 मिनटं चालायला लागले असते. पण रिक्षाची वाट बघण्यातच इथं टाईम चालला 10-15 मिनिट. बघितलं कुठंच रिक्षा नाही तर. असं वाटतं आता मी जर स्कूटी शिकले तर, म्हणजे मला स्कूटी पण येत नाही ना. स्कूटी जर असते, स्वतःचं काय वाहन असतं तर माणूस पटकन जात आहे ना घरी. आणि हिला मजा वाटते. सानू मजा वाटते पावसात बाहेर उभं राहायला. भिजली ती, सर्दी झाली तर सर्दी पुन्हा कसा येत आहे शेंबूड नाकातून, कसा येत आहे. झोप लागले पावसात भिजल्यावर, झोप लागत असते सानू. रिक्षावाल्याला आवाज दे बरं सानू. कधी ना रिक्षावाल्या काकाला आवाज. काय बघते ग त्या दादाला आणि ते काकी उभा त्यांना बघते. अरे नाही रे, ऑनलाईन आहे माझ्याकडं ना, असं कॅश नाही माझ्याकडं. रिक्षावाले देतील ना. मग तुम्ही जिथं उतरत असाल तिथं दुकान वगैरे असेल ना. चला त्या भयाला ना सुट्टे पाहिजे होते, पण आता माझ्याकडे पण सुट्टे नाहीत ना. आहेत ते 200चीच नोट आहेत आणि ऑनलाईनच पैसे, असं कॅश सुट्टे नाहीत. जे 50 रुपये होते ते आता मी काकाला दिले, त्यांनी 30 रुपये घेतले आणि 20 रुपये रिटर्न दिले. सुट्टे नाहीत, 20 रुपयात कसं भागणार त्यांचं. सुट्टेला महत्त्वाचं, कारण की रिक्षावाले ना सुट्टेच पैसे मागतात. अरे आओ रिक्षा, आओ बाबा. ए मी पुढं आले, तू पावसातच उभा आहेस का? चल, मला वाटलं माझ्यासोबत उभा आहे. चल, पोरगी ना काय करेल त्याचा भरोसा नाही. ए सानू पाठीव सानू पाठीव बस आली. सानू तोंडातलं काढ बाय. शी सगळे आपापल्या गाड्या घेऊन येतात. रिक्षा रिकामं असलं रिक्षा तरी बी त्यांना घेऊन जायचं नाही पॅसेंजर. आता कशाला रिक्षा चालवतात काय माहीत. आता असतंय त्यांना दुसऱ्या दिशेने जायचं असतंय, आपल्याला दुसऱ्या दिशेने जायचं असतंय. रिक्षा सानू त्या साईडला जायचं का? हां चल बरं. आता ना आम्ही थोडंसं असं चलत ना त्या साईडला जातो. भेटलं तर नशीब, नाही भेटलं तर थांबायचं. काय करणार, वाट बघावंच लागणार ना. अगं पाणी 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 पाणी. अरे बघितलं कसे जाते तर मुलांना रेनकोट घालून रिक्षा स्कूटीवरती. एक पण रिकामा नाही. आता आम्ही इथून करतो एंटर. आता इथे छोटासा रस्ता आहे ना मधून. चल 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 चल. थांब पाठवू गाड्या येते सानू, पाठवू. बाप रे बाप. चल 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 गाड्या नाही. चल, किती परेशानी होते माहिती का. हातामध्ये रेनकोट, वरती छत्री, हिचा हात हातामध्ये, मोबाईल एका हातामध्ये, आणि तुमच्यासाठी मी व्हिडिओ बनवते. रिक्षा बघा, हा रिकामाच होता. काय करणार, ये रिक्षावाले काका यावं रिक्षा घेऊन. सानू हात करते, आवाज दे बरं, आवाज दे. ओ काका
थांबवा म्हणा. म्हण ना भरलेलंच आहे का देवा. एक तरी रिक्षा पाठव, एक तरी. देवा गेला, हे पण भरून गेला. आता काय करणार सानू? काय करायचं का चलत? हा 20 मिनिटं चालणार तू पावसाचं? बघ बरं का पुन्हा मी काकाला घेणार ना. म्हणजे मी ना काकाला घेणार. इडी काय तू काय घेऊ मी? मम्मी पावसात पडेल ना. रिक्षा थांबव जरा. अरे रिक्षा थांबतच नाही, काय करावं? एक तरी निदान एक तरी. कोणाचा नाही बरं विचार करत इथं. सॉरी आपलं तर सगळ्याला बघावंच लागतं. सगळे छत्र्या घेऊन सगळे अशीच आहेत. सगळ्यांना कामं तर करायचीच असते, पाऊस असो किंवा ऊन असो. गणेश चौक. अरे एक भेटला रिक्षा, एक भेटला. चल सानू मध्ये एंटर कर. चल काका हे पकडा ना 1 मिनिट. आता छत्री बंद करते. हैशा बसले बाबा एकदाच. सानू बसलं सानू बसले. इकडून रिक्षाला असं लावलंय कपड्या, कारण की अंदर पाणी म्हणजे आतमध्ये पाणी येऊ नये आणि आपण भिजू नये. तुझ्या हातात रेनकोट, खाली छत्री टाकली. ह्या मॅडम दिसतं इथं. आता मी चाललो घरी. दिसतं पाऊस आणि वार सुटताय ना. थंडी वाजायली थंडी. घरामध्ये नाही वाटत ना थंडी, पण बाहेर आल्यावर थंडी सुटते. घरामध्ये गरमी होते, पंखा 2 चालू असते. बघितलं कोणच असं नाही की बिना छत्रीचे. सगळ्यांना छत्री घेऊन यावंच लागतं बाहेर. आता म्हणजे एवढं पटपट पण थेंब नाहीत, पण छोटे थेंब आहेत. दिसतंय का इथं पाण्यात? तर माणूस भिजूनच जाते. आला की एकदाच भब्बर येते. चला बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. पॅक दे पडशील.